स्वतःवर प्रेम कसं करायचं? बरं खरंच आपण स्वतःवर प्रेम करू शकतो का? हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे की खरंच आपण स्वतःवर प्रेम करू शकतो का? तर हो, करू शकतो. का नाही? प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर ती आपण स्वतःवर करू शकतो. असं एकही गोष्ट नाही आहे जगामध्ये की जी आपण स्वतःवर करू शकत नाही. म्हणजे फक्त आपण त्रास स्वतःला देऊ शकत नाही असं नाही आहे, पण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की ज्या आपण करू शकत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना, तर ते खरं असतं आणि कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी रात्रंदिवस विचार करणं खूप म्हणजे खूप त्रासदायक असतं. तर तसं नाही आहे काहीही. जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही आहे ना, तोपर्यंत दुसरं कोण प्रेम करते, काय करते, कशासाठी करते, मुळे करते, तर हे महत्त्वाचं नाही आहे. तर पहिलंच आपण स्वतःवर प्रेम करायलाच पाहिजेत. कारण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय असतं माहिती आहे का? असं नाही आहे की कुणाला तरी दाखवायचं म्हणून आपण छान कपडे घालायचे, छान तयार व्हायचं किंवा काहीतरी म्हणजे एखादी गोष्ट घ्यायची की कुणाला तरी दाखवायचे ते म्हणून नाही तसं काही करायचं. आपण आपल्याला आवडतं म्हणून करायचं. आपण छान दिसावं असं आपल्याला वाटतं म्हणून आपण मस्त राहायचं. छान थोडीशी तयारी करायची, छान असे कपडे घालायचे. कुठल्या याला आपण असं म्हणजे ठरवून ठेवतो. जे हाऊसवाईफ आहेत ना, तर ते तुम्ही एक वेळेला जे आहे तर त्यांचं ऑब्झर्व करा, की जेव्हा काहीतरी कारण असेल, कुठे जायचं असेल, कुठला सण असेल, काहीतरी असेल ना, तरच त्या अशा तयार होतात. नाहीतर मग आपल्याला कोण बघतंय घरामध्ये? कशाला बघायला पाहिजेत कोणी? आणि कोणी बघायलाच पाहिजेत म्हणूनच आपण तयार व्हायचे का? स्वतःसाठी नाही का होऊ शकत आपण तयार? तर होऊ शकतो. का नाही होऊ शकत? कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ना, तर ती दुसऱ्यावरती अवलंबून नाही राहायचे. हर एक गोष्ट आपण दुसऱ्यावरती अवलंबून असतो. काय घरामध्ये हाऊसवाईफ आहे, तर तुम्ही हाऊसवाईफ असूनसुद्धा पैसे कमवू शकता. तुम्ही तुमचं काहीतरी करू शकता. म्हणजे असं नाही आहे, की मी हाऊसवाईफ आहे, मला मुलं वगैरे हे आहेत. आता तुम्ही मला कारणं द्यायची नाही आहे, की नाही आहे, तर मी काही करू शकत नाही किंवा मला कुठलंच काम नाही करायला जमत. मुलं आहे, तर मुलं झोपतात. मुलं तुमची छोटी असेल, तर मुलं झोपतात, तेव्हा तुम्ही करू शकता. बरं एवढंच काय, की मुलं स्कूलला जात असतील, तर स्कूलला गेल्याच्यानंतरसुद्धा तुम्ही कामं करू शकतात. सकाळची अर्जंटची जी कामं असतात ना, तर ती काय असते सगळ्यात अगोदर जेवणाचं असतं. जेवणाचं झालं तर कपडे, भांडे, लादी हे तुम्ही नंतर पण करू शकता. फक्त जेवण, अंघोळ आणि दिवाबत्ती सकाळी केली ना, पूर्ण दिवस पडलेला आहे तुमच्याकडे ते बाकीची सगळी कामं करायला. असं कुठे लिहिलं आहे का, की नाही सकाळीच व्हायला पाहिजेत? हां, तुम्हाला जर सवय असेल तर चांगली सवय आहे, की सकाळीच व्हायला पाहिजेत. पण मग तेवढ्या याच्यासाठी तुम्ही पूर्ण दिवस नाही घालवायचा. जोपर्यंत मुलं येत नाही ना, तोपर्यंत मग असं रुटीन बनवायचं, की मुलं यायच्या अगोदर माझी सगळी कामं जी आहे ना, तर ती होऊन आणि मी माझ्या स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे मला. म्हणजे असं स्वतः हर एक गोष्ट स्वतःहून करायची, स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःसाठी पैसे कमवायचे, स्वतःसाठी खरेदी करायची, स्वतः काम करून पैसे कमवलेल्या पैशातून स्वतःसाठी खरेदी करणं म्हणजे किती तुम्हाला सांगू ना, खूप छान वाटतं. असं प्रत्येकानेच करायला हवं असं मला तरी वाटतं. आता कोणाला आवडतं आणि कोणाला नाही ते मी सांगू शकत नाही. पण मला तरी तेच आवडतं, की जोपर्यंत आपण आपले स्वतः कमवत नाही ना, सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक स्त्रीने ती हाऊसवाईफ असू दे किंवा काहीही असू दे, पण तरीसुद्धा प्रत्येक स्त्रीने जे आहे तर ते स्वतःसाठी काहीतरी कमवायला पाहिजेत. अगदी मी काय सांगते, की 3,000-4,000 मंथली जरी कमवले ना, तरीसुद्धा खूप झाले बास. ₹3,000 खूप जास्त झाले. पण स्वतः काहीतरी करायचं. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे आपण काय करतो, की नाही मग आपण आपल्या ह्याच्यामध्ये दोष काढत राहतो. नाही मग मला हेच मिळालं नाही, मला तेच मिळालं नाही आहे, मग मी हे मागितलं होतं, मला त्यांनी आणून दिलं नाही आहे किंवा मुलगा गेला तो घेऊन आलेला नाही आहे. का असं करताय तुम्ही? पैसे नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, काहीतरीच कारणं देतात आणि ती अजिबात पटत नाही आहे. असली काहीतरी कारणं असतात. पण मग तेच जर असं असेल, की तुम्ही जर स्वतः काम करत असाल ना, तर ही कारणं देण्याइतपत तुमच्याकडे टाईमच नसेल आणि तुम्ही जेवढं व्यस्त राहाल ना, तेवढं जास्त चांगलं. आता टाईम नाही आहे असं म्हणता तुम्ही आणि मोबाईल जर स्क्रॉल करायला घेतला ना, फक्त 5 मिनिटासाठी घेता आणि किती वेळ लागतो अर्धा, पाऊण तास, 1 ताससुद्धा तुम्ही मोबाईल ठेवत नाही. मग असं होऊन जातं. मग तेव्हा आपण सांगतो का कुणाला, की नाही बाबा मी आज ना माझा वेळ इथे-इथे वेस्ट गेला. ते नाही आपण सांगत. फक्त आपण एवढंच सांगतो संध्याकाळी,
की नाही मला टाईमच नाही. कोणी काय करायचं म्हटलं ना की नाही हे काम करायचं का, हे तू करू शकतेस, तुला हे छान येतं. नाही ना मला वेळच नाही, काय करायचं, वेळच भेटत नाही. काय वेळ भेटत नाही, वेळ खूप जास्त असतो. फक्त आपण नको त्या गोष्टीवरती घालतो. जोपर्यंत आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला स्वतःमध्ये जे आहे ना, तर ते कॉन्फिडन्स येणार नाही. आणि एक गोष्ट जी आहे ना, तर ती आपण करत गेलो ना, तर हळूहळू आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करायला लागतो, की हां, मी हे काम करते, खूप छान करते. म्हणजे स्वतःच स्वतःला क्रेडिट द्यायचं, स्वतःच स्वतःला काहीतरी गिफ्ट द्यायचं, स्वतःच स्वतःला कुठेतरी फिरायला घेऊन जायचं. असं आपण करू शकतो आणि खूप छान आहे. तुम्ही एक वेळेस पाहिजे तर करून बघा आणि मग नंतर मला अनुभव सांगा, की हो कसं वाटतंय ते. आणि मी असं म्हणत नाही, की मी स्टिचिंग करते, तर तुम्हीसुद्धा स्टिचिंगचंच काहीतरी शिका. तुम्ही काहीही शिकू शकता. पार्लरचं शिकू शकता, आरी वर्कमध्ये करू शकता. तुम्ही स्टिचिंग तुम्हाला आवड असेल स्टिचिंगची, तर तुम्ही स्टिचिंग करू शकता. स्टिचिंगमध्ये सुद्धा खूप सारे जे आहे ना, तर ते आहे. आता तुम्ही बघा, की बायका पर्स वगैरे शिवत आहेत. कुठे म्हणजे भरपूर असं काही-काही जे आहे ना, क्रंची आहे, देवाचे कपडे आहे. बरेच जी आहे ना, तर तुम्हाला एकदम शिलाई जरी येत असेल, शिलाई मारायला जरी येत असेल ना आणि तुमच्या डोक्यामध्ये एक आयडिया असेल ना, तर तुम्ही काहीही करू शकता. फक्त मोबाईल ठेवायचा आणि जे काम तुम्हाला करायचं आहे ना, तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि याला ना जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता मी माझ्यावरनं सांगते, की एक ब्लाऊज स्टिच करायला मला ना पहिले जेव्हा मी मोबाईल लावून द्यायची म्हणजे माझी जी रूम आहे ना, तर ती वेगळी आहे आणि माझी टी व्ही दुसऱ्या रूममध्ये आहे. त्याच्यामुळे मी मोबाईलवरती सीरियल किंवा पिक्चर जे आहे तर ते लावून द्यायची, गाणे वगैरे. आणि नंतर जेव्हा मी काम करायची ना, तर मी खोटं नाही सांगणार तुम्हाला, की पूर्ण मला दिवसभरात फक्त 2 किंवा 3च ब्लाऊज निघायचे. आणि जेव्हापासून मी मोबाईल बंद करून काम करते ना, तर 5, 6, 4, 5, 6 असेच निघत आहेत. म्हणजे किती, म्हणजे आपलं जे मन आहे ना, तर ते एकच ठिकाणी राहत नाही, ते डिवाईड होऊन जातं. इकडे पण ऐकायला, इकडे पण काय चाललं आहे, मग त्याने काय म्हटलं, मग कधीतरी असं सीन असतो, की जे आपल्याला थांबून बघायला लागतं. मग त्याच्यामध्ये आपला वेळ निघून जातो, तरी पण आपल्याला कळत नाही. तर असं होऊन जातं. मग तसं होऊ नये म्हणून मी काय करते, की पटापट मला जेवढं काम आहे ना आजचं, तर तेवढं पूर्ण करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर जे आहे ना, तर ते 15-20 मिनटं आरामात मोबाईल बघायचा आणि मग त्याच्यानंतर आपलाच वेळ आहे असं म्हणून मग. आणि त्याच्यामुळे काय होतं, की पटापट कामं पण होऊन जातात आणि कपडे पण शिवून होतात. तरी पण कळत नाही, की एवढ्या वेळामध्ये एवढं सारं शिवलं, झालं पण, असं होऊन जातं. तर असं आहे, की एका वेळेला एकच काम, हां, तुम्ही कामं करू शकता. एके वेळेला तुम्ही बरीच कामं जी आहे ना, तर ती अशी तुम्ही करू शकता. तर ती कशी, किचनमध्ये तुम्ही आहे, तर तुम्ही भाजी फोडणीला टाकले तोपर्यंत तुम्ही भांडे घासू शकता किंवा पीठ मळू शकता. तुम्ही एखादं किचनचं ड्रॉवर साफ करू शकता. एखाद्या डब्यामध्ये काही संपलं असेल, तर ते तुम्ही काढू शकता. तर ही जी कामं आहे ना, तर ती तुम्ही करू शकता. कपडे तुम्ही धुवायला लावले असेल वॉशिंग मशीनला, तर तुम्ही इकडे येऊन झाडू वगैरे मारू शकता, लादी पुसू शकता. तुम्ही काहीही करू शकता घरातल्या कामामध्ये. पण जेव्हा आपण एखादं काम जे आहे ना, तर ते करतो, तर त्याच्यामध्ये असं आपण काहीही करू शकत नाही आहे. कारण तो काम आपण जर करत असेल ना, तर एकतर आपलं त्याच्यामध्ये काहीतरी चुकी होऊन जाते किंवा खूप जास्त वेळ लागतो. आणि मी सांगते ना, की चूकसुद्धा व्हायची. कधी-कधी असं व्हायचं, की मला कस्टमरचं ब्लाऊज जे आहे ना, तर बऱ्याच वेळेस जे आहे, तर ते उष्टायला लागायचं. आणि ते केव्हा कळायचं मला, जेव्हा पूर्ण ब्लाऊज अर्ध्यापेक्षा जास्त ब्लाऊज शिवून झालेलं असेल आणि तेव्हा एकच शिलाई काढायची असते. पण त्या एक शिलाईसाठी मला 4 शिलाया उसवायला लागायच्या. म्हणून मग तेव्हापासून मी काय केलं, की ते स्टॉप करून टाकलं, की ठीक आहे, जेव्हा मला बघायचं असेल ना मोबाईल वगैरे, तर तेव्हा मी बघणार. पण माझ्या कामाच्यामध्ये नाही, मी काहीही लावत नाही, गाणे नाही, काहीही नाही, अजिबात नाही. माझा मोबाईल बंद असतो. टी व्ही तर समोरच्या हॉलमध्ये आहे, त्याच्यामुळे टी व्ही बंदच असतो आणि माझं जे काम आहे, तर ते समोरच्या बेडरूममध्ये असतं. तर तिकडे प्रश्नच येत नाही टी व्हीचा. आणि असं कुठलंच हे नाही. जोपर्यंत मुलं येतात ना, तोपर्यंत माझी कामं ही संपलेली असतात. म्हणजे थोडंफार असतं, 3 वाजेपर्यंत चालतं. मुलं 2 वाजता येतात आणि माझं जे काम आहे ना, तर ते 3 वाजेपर्यंत चालतात. कधी 2 वाजता पण होऊन जातं. आणि मी आता जास्त जे आहे, तर ते काही ब्लाऊज ड्रेस वगैरे जास्त काही घेत नाही आहे, थोडे कमी करून टाकले.
कमरेचा त्रास थोडा जास्तच होतो आहे त्याच्यामुळे. आणि जे ऑर्डरचे कपडे असतात ना, पर्स वगैरे मी सांगितलं तसं मी तोरण बनवते, लटकन वगैरे, तर ते पण आता ऑर्डर बरेचसे यायला लागले. तर ब्लाऊजचं जे आहे ना, तर ते मी जास्त घेत नाही. जे माझे रेग्युलरचे गिराईक आहे, कस्टमर आहे, तर तेच तेवढेच मी घेते. आणि कधीतरी असं अर्जंट कोणाला पाहिजेत असेल तरच, तसं तर अर्जंट मी घेणं बंदच केलं आहे, कारण त्रास होतो आहे त्याच्यामुळे. तर असं म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे छान तयार वगैरे व्हायचं. मग त्याच्या अगोदर काय करायला लागेल, की आपण आपल्याला आवडायला पाहिजेत ना, त्याच्यासाठी छान काहीतरी काम करायला लागेल, की चल बाबा मी हे काम करते, मी किती छान काम करते. आणि एखादं काम जर का झालं ना व्यवस्थित, तर स्वतःला स्वतःची शाबासकी द्यायची, वा आज किती सुंदर केलं आहेस तू, मस्तच झालं आहे आणि एवढी छान डिझाईन बनवता येते तुला, मला माहीतच नव्हतं, किती सुंदर बनवलीस, असं स्वतःला स्वतःच म्हणायचं. एवढं छान वाटतं ना, की जगाच्या पाठीवर कोणाची तुम्हाला गरज नाही आहे, की नाही कोणीतरी येईल प्रेमाने मला सांगेल, की बाबा एवढं सुंदर शिवतेस तू, काही एवढं छान शिवलं. आता बरं कस्टमर सांगतात, पण प्रत्येक कस्टमर असंच सांगेल असं नाही आहे, आणि प्रत्येक कस्टमर थँक्यू पण बोलणार असंही नाही आहे. कुठे नाही तर कुठे काही नाही तर काही चूक काढणारच, किंवा चांगलं पण आलं तर म्हणणार हां मस्त आलं आहे ताई, मस्त शिवलं आहे हो, छान आलं आहे, बस एवढं म्हणणार. तेव्हा मग आपल्याला छान वाटतं. पण जेव्हा आपण स्वतः जे आहे ना, तर ते असं बोलतो ना, वा काय छान काम केलं आहेस, किती मस्त दिसतेस, किती सुंदर, तू असंही शिवू शकतेस ना, तू असंही करू शकतेस ना, मस्तच आहे गं, तू अजून खूप काहीतरी करू शकते, असं जर म्हटलं ना, तर एवढा हुरूप येतो ना, की दुसरं ब्लाऊज त्याच्याहीपेक्षा छान होतं आणि त्याच्याहीपेक्षा जास्त पॉझिटिव्ह माणूस होऊन जातं, की असं मोटिवेशनची गरजच पडत नाही. कोणीतरी असं म्हणजे मोबाईलवरती मोटिवेशन लावून द्यायचं, किंवा कोणीतरी आपल्याला असं मोटिवेट करायला यायला पाहिजेत, असं काहीही होत नाही. जोपर्यंत आपण आपली स्वतःची तारीफ करत नाही, स्वतःवरती प्रेम करत नाही, स्वतः छान कपडे घालून तयार होत नाही, छोटीशी टिकली लावायची, छान तयार व्हायचं, मस्त केस बांधायचे, त्याच्यामध्येच जे आहे तर ते एक एक बांगडी का होऊ देत ना, पण घालायची छान अशी, लिप बाम लावायची. रोज लिपस्टिक लावणं शक्य नाही आहे, तर लिप बाम लावायची, कधीतरी लायनर, कधीतरी काजळ लावायचं, एवढं छान असं मस्तपैकी तयार व्हायचं आणि नंतर कामाला बसायचं. म्हणजे माणूस थोडंसं जे आहे ना आपण, तर ते फ्रेश पण होऊन जातो आणि स्वतःला आरशामध्ये बघून, वा आज काय सुंदर दिसतेस तू, एवढं जरी म्हटलं ना, तर पूर्ण दिवस खूप छान जातो. कोणी म्हणायला पाहिजे तसं नाही, आपण आपलं म्हणायचं. तर असं आपण स्वतःवरती सुद्धा प्रेम करू शकतो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बरं आवडला का? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.